हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे आमच्याकडचा बैलपोळा। व्हिडिओ जरी तुम्हाला उशिरा येत असला तरी हा एडिट करायचा राहिला होता, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ उशिरा येत आहे। बैलपोळा झाला हा 2 तारखेलाच। महात्मा गांधी जयंती होती त्या दिवशीच, आणि साईला देखील शाळेला सुट्टी होती। बैलपोळा म्हटलं तर तो 5:30लाच उठून बसला होता। त्यानंतर लगेच छोटी जी आमची इथं बैल आहे ती बाहेर काढली, त्यांना छान असं धुतलं, त्यांची पूजा देखील केली, त्यांना खायला टाकलं आणि स्वस्तिक देखील काढायचा प्रयत्न केला, पण त्याने ते उलटं काढलेलं आहे। तर आता पोळ्यांचा स्वयंपाक करायचा होता, सोबतच मला बाकीची साफसफाई पण थोडीशी काढायची बाकी होती, कारण की एकटीच सगळं करणार म्हटल्यावर ते सहज शक्य होत नव्हतं। पण मिस्टरांना सुट्टी होती, त्यामुळे जे वरची सगळ्यात म्हणजे पोटमाळे वगैरे जे आहेत ते मी त्यांच्याकडून झटकून घेतले, आणि भरपूर असा पसारा म्हणजे घाण निघाली होती, कारण की बऱ्याचशा दिवसानंतर घर आवरायला घेतलं होतं। हे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच। तर आता मी व्हिडिओ करताना तुम्हाला मध्येच आवाज येत असेल तर साईला देखील आज सुट्टी आहे, आणि हा व्हिडिओ मी आज एडिट करते, आजच तुमच्यासोबत हा शेअर करणार आहे। तर ही सगळी कामं होईपर्यंत मला दुपार झाली होती, दुपारचे 2 तर सहज वाजले असतील। त्यानंतर लगेच डाळ शिजायला टाकायला घेतली, कारण की बऱ्याचशा भागातला बैलपोळा हा कोणाचा श्रावणी असतो तर कोणाचा आखाड पोळा असतो, पण आमची इथला भादवी पोळा असतो। तर डाळ शिजेपर्यंत म्हटलं डाळ शिजायला टाकते, तोपर्यंत मग झाडून आणि फरशा देखील होईल, म्हणजे डाळ आपली छान अशी शिजेल। सगळ्यात महत्त्वाचं काम केलं म्हणजे साईला झोपवणं। तर यात हे बेडशीट मी काढलं होतं, तर तिकडे इग्नोर करा, कारण की बेडशीटवर भरपूर अशी घाण पडली होती, आणि गोधड्या ह्या आम्ही घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच धुतल्या होत्या। तर आता घर एकदम छान असं स्वच्छ करून झालेलं आहे। तर सगळा स्वयंपाक गॅसवरच करायचा होता, म्हणजे जी आपली लाईटीची शेगडी आहे तिचा थोडासा बिघड झाला, त्यामुळे सगळा स्वयंपाक हा गॅसवरच करायला लागला। आणि गॅसवर स्वयंपाक करायचा म्हटल्यावर जास्त वेळ जातो, म्हणजे शेगडी जर चालू असते तर शेगडीवर डाळ शिजते किंवा आमटी होती, मग ह्या दोन्ही गॅसवर बाकीचा स्वयंपाक होतो। पण सगळा स्वयंपाक त्या दिवशी मला गॅसवरच करावा लागला होता, आणि घरच्यांची पण बाकीच्यांची बाजरी काढायची गडबड किंवा फ्लॉवर काढायची गडबड चालू होती, आणि त्यामुळे मग सगळं काम म्हणा किंवा स्वयंपाक हा एकटीलाच करावा लागला। तर पहिले पीठ मळून घेतलं, कारण की सगळा स्वयंपाक होईपर्यंत पीठ देखील आपलं छान असं भिजतं। पीठ मळल्यानंतर जे सरकारकडून आपल्याला जो तेलाचा पुडा भेटला होता त्यातलं तेल काढून घेतलं, आणि ते पिठामध्ये छान असं त्याचं म्हणजे कवर करून ठेवलं। आता लगेच भातसुद्धा लावून घेते आणि पुरण परतते। जसं की मी सारखं म्हणते की स्त्रिया काम करताना कधीच एका कामावर ते कॉन्ट्रीब्युशन करत नाही, बाकीची एक काम करता करता त्यांच्या हातून बाकीची सुद्धा कामं होऊन जातात। तर आता या इथे पुरण परतेपर्यंत मी भातसुद्धा लावून दिला होता। आमची इथे म्हणजे बैल पोळा साजरा करण्यासाठी बैल नाहीत, पण ज्या म्हशी आहेत किंवा गाय त्यांची देखील पूजा केली जाते। तर या इथं भरपूर असा पाऊस आला होता, आणि घाईघाईत मग पाट्यावरच पुरण वाटून घेतलं, तर आपली गुळवणी तयार झाली। पाऊस आला म्हटलं की लाईट जाणार हे माहीत होतं, त्यामुळे घाईघाईत वाटण काढून घेतलं। स्वयंपाकाला जरी लवकर लागले असले तरी शेवट भरपूर अशी घाई झाली। एकीकडे आमटी फोडणीला दिली, तर चहासुद्धा मी ठेवला होता, कारण की 4-4:30चा टाईम झाला, आणि पाऊस इतका झाला, अर्धा तासच झाला पण भरपूर असा पाऊस झाला। आणि त्याच दिवशी बाजरी काढली होती, ती बाजरी सगळी भिजून गेली। तर सगळेच घरी होते, मग सगळ्यांसाठी आता चहा आपला तयार झालेला आहे। चहा झाल्यानंतर जे तळण होतं ते करून घेतलं। तर आता भजी करता करता मला भांडीसुद्धा घासायची होती, म्हणजे कसे भज्याचे 1-2 घाणे झाले तोपर्यंत भांडीसुद्धा घासून घेतली, म्हणजे जास्त टाईम वेस्ट जाणार नाही। तर भांडी घासून झाल्यानंतर आता घरं झाडून पोळ्या करायच्या बाकी होत्या। तर या इथे ताट नैवेद्याचं तयार झालेलं आहे, जे छोटे नैवेद्य आहेत ते
शेतातल्या देवांसाठी आणि जे ताट केलं होतं ते आपण बैलांची पूजा केली होती त्यांच्यासाठी. तर प्रत्येक ठिकाणी जिथे बैल असतात तिथे छान अशी त्यांना सकाळी आधी धुतलं जातं, त्यानंतर त्यांची छान अशी रंगरंगोटी केली जाते, कारण की तो दिवस त्यांचा असतो. वर्षभर ते आपल्या मालकासाठी रानात राबत असतात आणि हा एक दिवस खास त्यांच्यासाठीच असतो. तर प्रत्येकजण आपल्या हौसेप्रमाणे त्यांची हौस करत असतं. कोणतीही गोष्ट करायची त्यामागं फक्त हौस पाहिजे, हौसेला मोल नाही. तर यात तुम्ही पाहू शकता आपल्या राजाला किती छान असं रंगवलेलं देखील आहे. तर प्रत्येकजण त्यांची नावं वेगवेगळी असं ठेवत असतं. तर या इथे आता ह्यांची पूजा झाल्यानंतर त्यांची छान अशी ढोलताशांच्या किंवा डीजेवर त्यांची मिरवणूक देखील काढण्यात आली. प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते किंवा त्यांची जी मिरवणूक आहे ती देखील काढली जाते. तर आपल्या घरी देखील छान अशी पूजा करण्यात आली होती. छान जेवढी जास्वंदीची फुलं होती ती त्यांचं छोटंसं डेकोरेशन केलं, कारण की झेंडूची फुलं मिळणं म्हणजे कुठं तरी रानात असं पण पाऊस झाला होता, त्यामुळे ही जी जास्वंद आपल्या रानात म्हणजे घराजवळच होती तीच काढून आणली आणि त्याची छान अशी सजावट केली. तर या इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक जेवढ्या घरोघरी बैलजोडी आहेत त्यांची छान अशी डीजेच्या तालावर मिरवणूक सुद्धा काढली होती. प्रत्येक त्यांना म्हणजे गावोगावावरून वस्त्यांवरून सगळेजण गावात एकत्र येतात आणि प्रत्येक मंदिरासमोर नेऊन तिथे त्यांचा म्हणजे प्रत्येक मंदिरासमोर त्यांना नेलं जातं. यालाच हाऊस असं म्हणतात, कारण की प्रत्येक जण तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि प्रत्येक जण यामध्ये उत्साहाने देखील सहभागी झालेला आहे. तर बैलपोळ्याचा व्हिडिओ त्या दिवशीच व्हिडिओ स्टॉप करायचा राहून गेला होता, पण त्यासोबतच लगेच दुसऱ्या दिवशीचा पण व्हिडिओ मी इथे जोडत आहे, तो म्हणजे घटस्थापनेच्या दिवशीचा. तर उपवास होता त्यामुळे सगळ्यात आधी साबुदाणा भिजत घातला, कारण की उपवास हा निघत नाही. तर खूप त्या दिवशी म्हणजे जे पाणी तापवायचा आपला बॅलर होता तो देखील खराब झाला. मग साईसाठी तरी पाणी मी गॅसवरच ठेवलं, त्याची डब्याची तयारी करत होते आणि घरच्यांनी सगळ्यांनी मिळून या इथे कोरड्या देखील धुवायला काढल्या, कारण की आमची सगळीच रानातली कामं म्हणा किंवा घरची सगळी सोबतच कामं आली होती, त्यामुळे मग जमल तसं आम्ही कामं करून घेत होतो. तर आता मला फक्त जो आपला किचन ओटा असतो तो आवरायचा बाकी होता आणि तसेच फ्रीज किंवा ती दुसरी जी मांडणी आहे ती आवरायची होती. तर आता इथे मी सगळं छान असं चकाचक करून घेणार आहे. जरी रोजची आपली त्याच्यावर साफसफाई असली तरी प्रॉपर साफसफाई करणं ही वेगळंच असतं. तर दरवेळेस मी किचन ओट्यावर उभं राहून जे वरच्या सगळ्या स्टाईल वगैरे जे आहेत त्या मी धुवून घेत होते किंवा घासून घेत होते, पण ह्यावेळेस वर खाली करायचं नव्हतं आणि करत पण बसले नाही. मग जसं खालून मला जिथपर्यंत असा हात पोचेल तिथपर्यंत मी स्टाईल घासून घेतल्या. जशी शहरामध्ये सारखी साफसफाई काढण्यात येते तशी खेडेगावात येत नाही. जर काही सण वगैरे असतात तरच, कारण की त्यांना बाकीचे भरपूर अशी सारी कामं असतात, त्यामुळे साफसफाई ही मोठमोठे सण असतील किंवा जास्तीच घर घाण झालं तरच साफसफाई ही केली जाते. आणि माझ्या देखील मागं मी जरी रानात नसले जात तरी माझी जी घरातली जी कामं आहेत तीच दुपारपर्यंत ती दिवसभर अशी माझ्या मागं देखील कामं चालू असतात. तर मला देखील जास्त असं
साफसफाई काढणं होत नाही. तर या इथे आता छान असा आपला किचन ओटा साफ करून झाला आहे. सोबतच दूध देखील तापायला ठेवलं. शेगडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे सगळा स्वयंपाक आमचा आता गॅसवरच चालू आहे. जर समजा चूल पेटवली तर चुलीवर होतो. आता तुम्ही पाहू शकता डबे मी त्या दिवशीच म्हणजे 2च दिवसापूर्वी घासलेले आहेत, तरी त्याच्यावर लगेच धूळ बसायला सुरुवात झाली. कारण की रस्ता अगदी जवळच आहे, त्याच्यामुळे भरपूर अशी धूळ घरात येते. तर आता ही मांडणी काढून घेते आणि ती देखील स्वच्छ करते. बऱ्याचशा ठिकाणी घट बसवायचा टायमिंग असतो, पण देवाचे घट बसवल्यानंतर आपण दिवसभर कधी पण घट बसवू शकतो. आणि देवाचे घट म्हणजे उठल्यानंतर न घट उठवायचं, त्यामुळे देवाचे घट हे सकाळीच बसतात. तर आता सगळेच मी भांडी माझी साफसफाई त्या दिवशी पूर्ण झाली होती. देवाचे देखील भांडी घासून घेतले आणि कपडे देखील भरपूर निघाले होते धुवायला. तर त्या दिवशीचा पूर्ण दिवस असा कामातच गेला. तर आता जेवढे कपडे वाळले होते ते काढून घेतले आणि बाकीचे वाळत घातले. तर फ्रीज आपला पाहू शकता किती छान असा चकाचक दिसत आहे. जसं होईल तशी मी साफसफाई त्या दिवशी करून घेतली. तर आता आपलं सगळं किचन आणि सगळी घरं साफ करून झालेली आहेत. सोफ्यांचे जे आपण कवर काढले होते ते देखील बसून घेतले आणि साई शाळेतून आला होता तर त्याचा धिंगाणा चालू होता. साईला देखील दवाखान्यात न्यायचं होतं. तर आता फक्त राहिलं होतं ते म्हणजेच दिवाणवर जे बेडशीट वगैरे आहेत ते टाकायचं आणि घट बसून झालं होतं. तर तिथे रांगोळी काढायची होती. तर माझी जी सगळी कामं आवरच तोपर्यंत इकडे घटसुद्धा देवाची पूजा करून बसवला. आपली घटस्थापना झाल्यानंतर आरती देखील करून घेतली. कोणतरी आता आरतीला येतीलच, पण घरच्या घरी देखील आरती करून घेतली. तर असा माझा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.